जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी गोळीबारात डोंबिवलीतील 3 जण हे मृत्यू झालेत आणि आपण जर बघितलं जे लेले कुटुंब आहे ते ह्या ठिकाणी येत होते आणि ह्या स्टॉलवर ते ह्या ठिकाणी कामावरून आल्यानंतर संजय लेले सुरुवातीला पहिले वडापाव खाऊन त्यानंतर ते घरी जात होते। हाच तो स्टॉल आहे, नेहमी ह्या ठिकाणी येऊन वडापाव खायचे, त्यानंतर घरच्यांना ह्या ठिकाणी पार्सल देखील ते घेऊन जात होते आणि वडापावचे जे ओनर आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल संजय लेले आपल्यात नाहीये, ते नेहमी तुमच्याकडे यायचे आणि वडापाव खायचे? नेहमी आमच्याकडे यायचे आणि वडापाव खायचे। आता याच्यामध्ये खूप त्यांना जरा हे झालं, कुटुंबासाठी देखील पार्सल घेऊन जायचे। कुटुंबासाठी पार्सल घेऊन जायचे घरच्यांना। पोरगा आणि बायको होते त्यांचे आणि माझा एकदम खास मित्र होता। दिवसाला 1-2 तरी मला भेटल्याशिवाय जायचा नाही तो। पण ते एवढे मनमिटाव आणि एवढे मनमिळाव होते ना की काय आपण काही एक शब्द बोलू शकत नाही त्यांच्या हे झाल्याबद्दल। असं मन भरून येतोय आणि एकदम चांगला माणूस होता, एकदम चांगला म्हणजे एकदम चांगला होता। परवा दिवशी जाताना मला बोलला पण की मी जम्मू काश्मीरला फिरायला जातोय, 2-4 दिवसांनी येतो। मी विचारलं की तुम्ही एकटेच चालले का? नाही, बोलतो आमची फॅमिली आहे आणि मग अजून 2 फॅमिली आहे, 3 फॅमिली एकत्र जातोय, जाऊन येतो, आल्यानंतर तुला भेटतो। मी परवा दिवशी फोन पण केला तर त्या फोन तिकडे लागत नाही वाटतं जम्मू काश्मीरला, त्याच्यामुळे ते फोन लागला नाही। पण त्यांचे बायको पण जरा तब्येतीने तरी पण ते घेऊन गेले होते। एकदा आपल्याला बघायला भेटतो। काय झालेलं बायको? त्यांना जरासा लकवासारखा झाला होता पहिला, पण चालत फिरत होते, पण जरा असं हे ते थोडा प्रॉब्लेम होता त्यांना। पण आता असं वाटतं की आपल्या समोर तो माणूस नाहीये, म्हणून एकदम आपल्याला मन भरून येतोय। काय बोलू शकत नाही आपण याच्याबद्दल। तुम्ही काय सांगाल? काय नेहमी या ठिकाणी यायचे, वडापाव खायचे, पावभाजी खायचे, नंतर ते घरी जात होते? पहिले तर या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि त्यांना त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी ही परमेश्वराचरणी प्रार्थना करतो। दुसरी गोष्ट अशी की संजय हा दररोज संध्याकाळी इथे आम्हाला कट्ट्यावर भेटल्याशिवाय घरी जायचा नाही। हे 3 मित्र गेले ते संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी, अतुल माने सॉरी आणि हेमंत जोशी, 3 मित्र तिकडे फिरायला गेलेले असताना तिघांनाही वीरमरण आलं असं म्हणायला हरकत नाही। दहशतवाद्यांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही भ्याड केल्याचा निषेध करतो आणि संजय हा माझ्या जवळपास कमीत कमी 20-25 वर्षापासून संपर्कात होता। आम्ही शेजारीच राहतो, समोरच माझी आणि त्यांच्या घराचा एकच हे आहे। असं वाटत नाही की असं काही घडलं असेल, बट आम्हाला आता म्हणजे शब्द सुचत नाही त्याच्याबद्दल काय बोलावं म्हणून। खूप मनमिळावू स्वभावाचा होता, त्यांच्या परिवाराच्या दुःखात आपण सहभागी आहोत। काश्मीरला जाताना शेवटचं काही बोलणं झालं का तुमचं लेलेंशी? ऍक्च्युली तो काश्मीरला जायच्या संध्याकाळीच आम्हाला इथे भेटलेला आणि बोलला की आम्ही 3-4 दिवस फिरायला चाललोय म्हणून, 4-5 दिवसानंतरच भेटू असं म्हणून तो गेलेला। पण परमेश्वराने ती आमची शेवटचीच भेट ठरवली, त्याच्यानंतर आम्हाला भेटणं काय आता शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी सरकारने याच्यावर त्वरित कठोर पाऊल उचलून निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे। आपण जर बघितलं की ह्या भ्याड हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित आहे का? कारण की सुट्टीचा दिवस आहे आणि अनेक पर्यटक त्या ठिकाणी भागात जातात, कारण की थंड हवेचं ठिकाण देखील आहे। मला न उलगडणारं कोडं म्हणजे त्या ठिकाणी असणारी BSFची किंवा याची व्यवस्था कुठे होती? कोणीही तिथे का नव्हतं? सगळी फक्त पर्यटकच होते तिथे, कोणीही सुरक्षा रक्षक असं मला एक माझ्या याच्याप्रमाणे जाणवत आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटने त्याच्यावरती तुरंत ऍक्शन घेऊन तिथल्या लोकांना सुरक्षितता द्यावी एवढीच विनंती। संजय लेले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात डोंबिवलीमध्ये शोककळा पसरली। खूप वाईट झालं, अत्यंत वाईट। अशी दुर्दशा कोणाची होऊ नये, कोणावर असा टाइम येऊ नये, खूप वाईट झालं। असे त्यांच्या सहकुटुंबाला आम्ही सहभागी आहोत, दुःखात सहभागी आहोत। खूप वाईट झालं। जे तिथं भ्याड हल्ला झाला तिथं रहिवासी कोणी राहत नव्हते असं ऐकलंय, फक्त पर्यटकच होते, जाणं येणं त्यांचं होतं। पर्यटक गेल्यानंतर अचानक नाव विचारून त्यांना गोळ्या मारल्यात। हे असं नाही व्हायला पाहिजे होतं। नक्कीच आपण जर हा स्टॉल जर बघितला वडापावचा, ह्या स्टॉलवर संजय लेले नेहमी ह्या ठिकाणी यायचे आणि ह्या ठिकाणी ते आवर्जून वडापाव खायचे, कारण की वडापाव खाल्ल्याशिवाय ते घरी जात नव्हते। या स्टॉलवरून सुरुवातीला पहिलं वडापाव खाणार, त्यानंतर कुटुंबासाठी त्यांच्या
पत्नीसह आणि मुलासाठी या ठिकाणी वडापाव घेऊन जात होते आणि ह्या स्टॉलवर ते अनेक गप्पा देखील या ठिकाणी मारत होते, कारण की त्यांचे मित्रपरिवार असेल किंवा जे वडापावचे जे स्टॉलचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत ते अनेक गप्पा ह्या ठिकाणी मारत होते. ह्याच ठिकाणी ते बसून वडापाव खात आणि गप्पा मारत होते. मात्र आमच्यामध्ये आता संजय लेले नाहीत, त्याचं दुःख आम्हाला वाटतंय. तर दुसरीकडे त्या काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा कुठे होती असा देखील सवाल आता जे त्याचे मित्रपरिवार आहेत त्यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरामन गणेश राठेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.